जे नरेंद्र दादा आहेत त्यांच्याकडे बी जाणार आहे बरं का, आणि त्यांना सुद्धा विचारणार आहे हे वाद कशाचा आहे नेमका. या मुकुंद दादा या. दादा नमस्कार, मी राहुल रणदिवे. मला सांगा, मसनवाट्याचा वाद पेटलाय आणि कुठंतर हे थांबायला पाहिजे असं नरेंद्र काळेंना वाटतंय का? थांबलेलं नाही वाद, कुठेच वाद नाही. आता सगळ्या वृत्तपत्रात तुम्ही बघा लागलात. तो वाद वृत्तपत्रातला आहे, आमच्यातला कुठलाही वाद नाही. तुम्ही बघितलं असतील सगळे नगरसेवक आम्ही मिळून आता बजेट मिटिंगला, कुठेही वाद नाही. आप्पाजीच्या मठावर मीटिंग घेतली जाणार आहे मंगळवार सोमवार म्हणजे शुक्रवारी. मग असं वाटत नाही तुम्हाला वाद आहे? मिटिंग आप्पाजींच्या मठात ज्यावेळेस मिटिंग घेतली जाईल त्यावेळेस सगळ्यांना बोलवलं जाईल. आमचे श्रद्धास्थान आहे, ती जी आदेश दिसतील ती सगळ्यांनाच मान्य असणार आहे. बोला की. बोला की. मला सांगा साहेब, शिवानंद पाटील हा बोर्डातनं निघून गेला आणि प्रसार माध्यमाशी तो सांगितला की हे आम्हाला पाहिजे होतं, आम्ही आमदार विजयकुमार देशमुखनी पत्र व्यवहार केलं होतं. काय नेमकं भानगड ते? नाही, तो विषय जो आला होता तो विषय असलेला ठराव रद्द करण्याचा विषय होता, कुणाला देण्याचा ठरावच नव्हता. म्हणजे जो ठराव आधी केला होता की देवस्थानला देण्यात यावं, तो ठराव आम्हाला रद्द करा असं सर्वसाधारण सभेकडे आलं की आम्ही म्हणलं तुम्ही जो ठराव केलाय तोच ठराव कायम ठेवावा, एवढंच आम्ही. मला सांगा, लिंगायत स्मशानभूमी हे एकच आहे आणि तेही रूपाभवानी भवानी पेठ मध्ये आहे. साहेब तुमच्या इकडे जे लिंगायत समाज भरपूर आहे, फैललेला आहे सगळा शहरामध्ये, आणि आणखी एक मसनवाटा व्हावं लिंगायत समाजाचा असं नरेंद्र काळेंना वाटतंय का? 100% वाटतं. आम्ही आता जुळे सोलापूरच्या भागात, विजापूर रोड भागात आम्ही त्या संदर्भातली जागा बघतोय की त्या भागात मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज आहे आणि प्रत्येक वेळेस एवढ्या लांब यावं लागतं, तर तिथं व्यवस्था होण्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी आम्ही आता जागा बघतोय. म्हणजे आता जे तिकडं पद्मशाली समाजाचा जे 100 एकर काय तर जमीन आहे मसनवाटीची, त्याच्यामध्येच ती जागा असणार आहे का कसं? नाही, ती आता झालीच ना, ती मंजूरच झाली ना. अजून एक सांगतोय मी, जुळे सोलापूर, विजापूर रोड, होडगी रोड या भागात अजून एखादी स्मशानभूमी, लिंगायत स्मशानभूमी व्हावी असं आमचं म्हणणं. मला सांगा साहेब, अख्खं सभागृह तुमच्या हातात असणार आहे आणि महापौरच्या हातात असणार आहे, आणि आम्ही सोलापूरकर म्हणून आणि तुम्ही सोलापूरकर म्हणून आमच्याकडनं 12 वर्ष झालं युजेस चार्जेस घेतलं जात आहे. त्याचा हिशोब आता तुम्ही विचारणार आहेत का ह्या पार्टी मिटिंग मध्ये किंवा तुमच्या ह्या सभेच्या ज्या पार्टी मिटिंग व्हायला लागल्यात त्यामध्ये आतापर्यंत हे किती वसूल केले आमच्याकडनं, आमच्या सोलापूरकरकडनं? युजेस चार्जेसचा जो विषय आहे, या युजेस चार्जेसचा आतापर्यंत झालेला किती जमा झालाय आणि खर्चाच्या बाबी या सगळ्या गोष्टीची शहानिशा आम्ही येणाऱ्या काळात करणार. मला सांगा साहेब, युजेस चार्जेस आम्हाला रद्द पाहिजे सोलापूरकरांना, आणि तुम्ही करणार आहेत का नाहीत? निश्चितपणाने या आधी 3 वेळा सभागृहात हा विषय झालाय, 3 वेळा एकमताने हा विषय झाला की युजर चार्जेस हे रद्द करावे, पण नगर विकास खात्याकडनं त्याला मान्यता देण्यात आली नाही 3 वेळेस. मला सांगा साहेब, अजून काय विषय आहेत? आज काय कशाची बैठक आहे नेमकं? आज बजेटच्या संदर्भात 30 तारखेला जे बजेट आहे त्या संदर्भात सर्व नगरसेवक हे माहिती करून घेत आहेत की आपल्या महापालिकेतला येणारा जमा आणि खर्च या संदर्भातल्या ज्या जमेच्या बाजू आहेत त्यांच्याकडनं उत्पन्न किती येतं, उत्पन्न वाढावं कसं, या संदर्भातल्या सर्व बैठकी चालू येतात. किती नौके उमेदवार आहेत आणि त्यांचा तुम्ही अभ्यास केलाय का? नाही, नौखे असले तरी सगळेजण अनुभवी आहेत, सामाजिक जीवनात काम केलेलं आहे, अनेक वर्ष झालं. नगरसेवक जरी नसले तरी नगरसेवक म्हणून काम जवळनं पाहिलेले सर्वजण आहेत, त्याचं सर्वजण अनुभवी आहेत. कारण ज्या पद्धतीने आता मी बघतो की सभागृहात असेल किंवा बैठकीत असेल, प्रत्येक नगरसेवक प्रत्येक याच्यात सहभागी होतो आणि चांगले प्रश्न विचारतो. शिवानंद पाटील आणि नरेंद्र काळेचं कुठं खटकलंय? काहीच खटकलं नाही. शिवानंद पाटील माझा मोठा भाऊ आहे आणि लाडका भाऊ आहे,
मला कुठली अडचण आली तर शिवानंद पाटीलच माझ्या अडचणीला सोडवायला येत असतो. म्हणून शिवानंद पाटीलच माझा काही खटक्याचा विषय नाही. घरात भांड्याला भांडं लागत असतं, पण ते काही खटकणं किंवा आमचे मतभेद आहेत, मनभेद नाही आहेत आमचे. लक्षात असू दे, जे आपले पाटील आहेत शिवानंद पाटील आणि नरेंद्र दादा हे एक आहेत बरं का. फक्त ह्यांचा त्या मसनवाट्यासाठी वाद चाललाय हे काढतील बाहेर, पण हे खास मित्र आहेत आणि खास घरातले माणसं आहेत. मला सांगा, भाजपामध्ये वाद आहे? भाजपामध्ये वाद नाही, गटबाजी आहे. गटबाजी पण नाही. प्रत्येकाचे आपापली मते ती मांडली जातात, त्याच्यातनं थोडे वाद होते. आपल्या घरात सुद्धा वाद असतात, तर पार्टी एवढी मोठी त्याच्यात होत राहणार, थोडाफार हे राहतात. पण मी परत एकदा सांगतो, मतभेद आहेत, मनभेद नाहीत पार्टीत. तर मला सांगा, आमदार विजयकुमार देशमुखकडे तुम्ही सारखं टच मध्ये असाचा, आता काय झालं नेमकं? आहे ना, कोण म्हणत नाही. ते माझे नेते आहेत, त्यांनी म्हणजे मला माझ्या वाईट काळात मला साथ दिलेली, मला सांभाळलेलं आहे. आज सुद्धा ते माझे नेते आहेत. आज सुद्धा मी काही असेल तर त्यांच्याशी बोलतो, संपर्क करतो. आम्ही बघा लागलो, गर्दी देवेंद्र कोटेच्या ऑफिसला जास्त दिसते आणि आमदार विजयकुमार देशमुख असतील त्यांच्या ऑफिसला गर्दी कमी दिसायला लागली आहे. काय आहे राजकारण हे, असं वाटतंय तुम्हाला? कुठली गर्दी? आता लोकांची जी गर्दी आहे, आम्ही बघा लागलो, आमदार विजयकुमार देशमुखच्या ऑफिसला गर्दी दिसत नाही साहेब. असेल ना, विजयकुमार देशमुखांची जी कार्यशैली आहे ही मतदारांपर्यंत पोहोचणं, जागेवर जाणं, सगळ्यात मिसळणं, ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे. त्यामुळे त्यांच्या भोवती गर्दी नसणं हे तुम्ही चुकीचं सांगताय, कारण कायम गर्दीत राहणारा हा आमचा नेता आहे. कायम गर्दीत राहणारा आमचा नेता आहे विजय देशमुख, असं नरेंद्र दादांनी म्हणलेलं आहे. बघूया, अजून आपल्याला भरपूर सभा चालण्यापर्यंत